अहमदनगरी, इथे उलगडेल गाथानगरशी. इथे घेता येईल शोधनगरचा, रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. नमस्कार, आपण पाहतात चॅनल अहमदनगरी. मागील काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे आपण सर्व अस्वस्थ आहोत. 5 ऑगस्ट रोजी येथील माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद भारताच्या आश्रयाला आल्या. 8 ऑगस्ट रोजी नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे पंतप्रधान म्हणून बांगलादेशमध्ये शपथ घेतली. घटना अत्यंत वेगवान घडतायत, पण त्याचबरोबर आपण आपल्या मोबाईलमध्ये लहान पडद्यावर बांगलादेशमधली जी दृश्य पाहतोय ते अतिशय अस्वस्थ करणारी आहेत. बांगलादेशमध्ये हिंदू, ख्रिश्चन, अहमदिया, बौद्ध अशा अल्पसंख्याक समाजावर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. बलात्कार, लूटपाट, त्याचप्रमाणे देवळं, बुद्ध मंदिर, चर्च यांची नासधूस अशा घटना आपण पाहतोय आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतायत. बांगलादेशमध्ये पाहिलं तर तिथल्या अल्पसंख्याक समुदायावर तिसऱ्यांदा परागंदा होण्याची वेळ आलेली आहे. पहिल्यांदा जेव्हा भारताची फाळणी झाली आणि 2 देश भारत पाकिस्तान तयार झाले, तेव्हा आत्ताचा बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान असा समजला जात होता, पाकिस्तानचा एक भाग होता. त्यावेळेला एक प्रचंड मोठी होरपळ इथे हिंदूंची झाली. महात्मा गांधींना इथल्या अल्पसंख्याक समाजाला, हिंदूंना वाचवण्यासाठी नोआखालीला जावं लागलं, हा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 1971च्या युद्धामध्ये शेख मुजीबुर रहमान यांना इथल्या अल्पसंख्याक समुदायानं भक्कम अशी साथ दिली. लोकशाहीची आणि सर्वांचे अधिकार वाचवण्याची, स्वातंत्र्याची ती लढाई होती. त्यावेळी सुद्धा इथल्या हिंदू समाजाची प्रचंड मोठी होरपळ झाली. जे निर्वासित परागंदा होऊन भारताच्या आश्रयाला आले त्यामध्ये बहुसंख्येनं अल्पसंख्याक समुदायाचे लोक होते. बरोबर आता तिसऱ्यांदा म्हणजे सत्तांतराच्या नंतर बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक आणि प्रामुख्याने हिंदू समाजाला अन्याय अत्याचाराला तोंड द्यावं लागत आहे. या सगळ्या गोष्टींच्या मुळे आपल्या सर्वांना एक अस्वस्थता वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. स्नेहालयनी भारत बांगलादेश 2 सायकल यात्रा काढल्या. एक काढली 2021 मध्ये, ज्या वेळेला भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात होता, बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात होता आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी 2021 मध्ये होती. अशी सगळी औचित्य साधून एक भारत बांगलादेश सायकल यात्रा पहिली आम्ही काढली आणि दुसरी सायकल यात्रा ही आम्ही 2023 मध्ये काढली, ज्या वेळेला बांगलादेशच्या मध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं आणि तिथल्या गांधी आश्रमाच्या स्थापनेला आणि कार्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याचा तो कार्यक्रम होता. या दोन्ही यात्रांच्या आधी आणि नंतर माझा आणि माझ्या काही सहकाऱ्यांचा बांगलादेशला भेट देण्याचा योग आला. आम्ही 5 वेळा बांगलादेशला गेलो आणि त्या सर्व भेटींच्या मधून बांगलादेशमधले पत्रकार, राजकारणी, उद्योजक, सामाजिक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते, प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी, इतकंच काय तर बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर AK अब्दुल मेमन, आता ते खरं माजी परराष्ट्र मंत्री आहेत, पण अशा सगळ्या लोकांना आम्ही भेटलो. तिथले रोटरी क्लब, लायन्स क्लब, अनेक सामाजिक गट, हिंदू अल्पसंख्याकांच्या संघटना, मंदिरांच्या व्यवस्थापन समित्या, कित्येकांना आम्ही भेटलो. आवामी लीगचे खासदार, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे माजी खासदार यांनाही भेटण्याचा योग आला. या सगळ्यांच्या मधून संवादातून आम्हाला बांगलादेशमध्ये काय घडतंय ते बऱ्यापैकी समजायला लागलेलं होतं. मागच्या अनेक वर्षांपासून बांगलादेशमध्ये आवामी लीगची सत्ता होती आणि आवामी लीगनं मागच्या 15 वर्षांपासून शेख हसीना तिथे पंतप्रधान होत्या आणि आवामी लीग हा त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये तिथे अमलीग असं म्हणतात. गावोगाव या पक्षाची संघटना, कार्यकर्ते, आम्ही त्यांनाही भेटलो. आमच्या सायकल यात्रेत ज्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात योगदान दिलं त्यांचाही आम्ही गौरव केला. त्यामुळे आमचा खूप व्यापक लोकसंवाद झाला. अनेकांनी आम्हाला घरी बोलवलं, आवामी लीगच्या खासदारांनी, आणि आमच्याशी संवाद केला. अशा सगळ्या आठवणी आमच्या मनामध्ये होत्या आणि त्या सर्व लोकांना भेटत असताना आमच्या लक्षात आलं की इथे जमाते इस्लामी हा पक्ष
त्याचबरोबर पाकिस्तानची ISI ही संघटना मोठ्या प्रमाणावरती आपलं जाळं पसरती आहे आणि विविध ठिकाणी असणारे मदरसे, वाढत चाललेल्या मशिदी आणि अतिशय हिंसक होत चाललेले असे स्थानिक पातळीवरचे काही गट, यातून आम्हाला हे जाणवायला लागलं की इथे जमिनीवरती खूप मोठा बदल होतोय. दुसरी गोष्ट म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, त्याच्या नेत्या म्हणजे बेगम खालिदा जिया या सध्या स्थानबद्ध होत्या त्यांच्या घरामध्ये. परंतु एकूणच राजकारणामध्ये विरोधी पक्षाची स्पेस जर राहिली नाही तर तो जो विरोध असतो तो संसदीय लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गाने व्यक्त होत असतो. तो तसा न होता मग तो वेगळ्या पद्धतीने हिंसाचार, कटकारस्थान अशा माध्यमातून व्यक्त होत असतो. आणि आम्हाला जाणवलं की तिथल्या कामगारांचे प्रश्न, तिथल्या श्रमिकांचे प्रश्न, स्थानिकांचे प्रश्न, नागरी प्रश्न आणि जमाते इस्लामीच्या कारवाया, ह्या सगळ्यांचा असे गोळाबेरीज तिथे होते आहे आणि एक विरोध मोठ्या प्रमाणावर संघटित होतो. त्यावेळेला आवामी लीगच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, शिक्षणात प्राधान्य, ज्यांनी स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला त्या सर्व लोकांना जवळपास 20,000 रुपये दर महिन्याला सन्मान वेतन, अनेक सुविधा, अशा सगळ्या सोयी सुविधांमुळे तिथे एक मोठ्या प्रमाणावरती अन्य लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला पण आम्ही पाहिला. त्याचबरोबर तरुणांची बेरोजगारी वाढत चाललेली आहे, नोकऱ्या कमी आहेत, उद्योगधंद्यांमध्ये संधी कमी आहे. मायक्रो फायनान्सची सोय डॉक्टर मोहम्मद युनूस यांच्या काळात झाली, पण खरं तर आजच्या तरुणाईला त्याचा फारसा फायदा होताना दिसत नव्हता. विद्यापीठांमध्ये आम्ही गेलो, ढाका विद्यापीठ, राजशाही विद्यापीठ, जवळपास पहिल्या सायकल यात्रेत आम्ही 18 महाविद्यालय आणि विद्यापीठांमधनं संवाद केला आणि तरुणाईला काय वाटतं ते आम्ही जाणून घेतले. ती अस्वस्थता आम्ही सर्वत्र अनुभवलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर काहीतरी घडणार आहे याची एक हिंट किंवा सिक्स सेन्स आम्हाला होता. आम्ही आपसामध्ये संवादही केला आणि आमच्या सगळ्या संवादात आम्ही याबद्दल बोललो की जोपर्यंत शेख हसीना वाजेद आहेत तोपर्यंत इथे लोकशाही, संसदीय लोकशाही आणि त्याचबरोबर जरी हा देश इस्लामिक रिपब्लिक बनला असला तरी या ठिकाणी जी एक सेक्युलर व्हॅल्यूज आहेत किंवा धर्मनिरपेक्ष मूल्य इथल्या राजकीय व्यवहारामध्ये आहेत ती अस्तित्वात. शेख हसीना यांनी एक प्रामाणिक प्रयत्न केला होता की बेगम खालिदा जिया यांच्या काळामध्ये ज्यावेळेला त्यांची सत्ता असताना बांगलादेश हा इस्लामिक रिपब्लिक झाला, त्यांनी प्रयत्न केला की त्याला परत सेक्युलर स्टेट करायचं, परंतु त्याला अनेक स्तरातून विरोध झाला. तरी देखील त्यांच्या प्रशासन या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जो एक मोठा आघात घडला त्यामागे एक प्रमुख कारण असं होतं की विरोधाची सनदची जागा किंवा स्पेस ही न सोडल्यामुळे एक नेक्सस तयार झालं. त्याच्यामध्ये आवामी लीगचा मोठ्या उद्योगपतींशी असणारं साठगाठ किंवा साठलोट, त्यांनाच मिळणारे आर्थिक फायदे, आवामी लीगच्या कार्यकर्त्यांना मिळणारी नोकऱ्यातली संधी, नंतर माजी स्वातंत्र्य सैनिकांना तिथे मिळणाऱ्या जादाच्या सवलती, म्हणजे ते 30% राखीव जागा त्या ठिकाणी 1971च्या स्वातंत्र्य युद्धातल्या लोकांना मिळत होत्या. या सगळ्याची गोळाबेरीज म्हणून त्या ठिकाणी हा उद्रेक झाला. या उद्रेकाचा खरा अंदाज हा शेख हसीना वाजेद यांना आलेला नसावा. त्यामुळे सुद्धा त्या बऱ्याचशा बेसावध होत्या. शेवटच्या क्षणी त्यांना देशासाठी एक संदेश द्यायचा होता पण ती पण संधी मिळाली नाही. जनरल वकारुज्जमान यांनी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे 40 मिनिटं आहेत, तुम्ही आता पटकन विमानामध्ये बसा आणि निघा, नाहीतर तुमच्या गणतंत्र भवन या घरावर सगळा जमाव विद्यार्थ्यांचा, युवकांचा चालून येतोय. आणि त्यांना अक्षरशः तो शेवटचा संदेश सुद्धा तिथे रेकॉर्ड करता आला नाही, इतके घाईनं तिथून निघून यावं लागलं. आणि त्यानंतरचे दृश्य फार हृदयद्रावक होती की लोकांनी त्यांच्या घराचा ताबा घेणं, तिथलं सामान लुटून नेणं, पोलीस आणि लष्कराने हातबलतेनं उभं राहणं, हे सर्व पाहणं अत्यंत दुःखदायक असं होतं. आमच्या दोन्ही सायकल यात्रांमध्ये आम्ही बांगलादेशमधल्या अनेक महत्वाचे म्युझियम्स, शेख मुजीबुर रहमान यांची जिथं हत्या झाली त्यांचं ते घर, तिथं केलेलं म्युझियम, अनेक गोष्टी पाहिल्या होत्या. नंतर 1971च्या स्वातंत्र्य युद्धाचं स्मारक आणि म्युझियम हे सुद्धा आम्ही पाहिलं. आणि आम्ही आता टीव्हीवर पाहत होतो की हे सर्वच उद्ध्वस्त होतंय. आणि हे सगळं पाहणं हे खूप क्लेशकारक, दुःखदायक आहे. कारण भारतासारखाच हा देश होता आणि तिथल्या सर्वसामान्य लोकांमध्ये भारताबद्दल भयंकर आपुलकी आणि प्रेम होतं. काही लोकांच्या मनात भारताबद्दल द्वेष होता, असे लोक 15% असतील, पण बहुतांश लोक 1971च्या युद्धात
भारतानं बजावलेल्या भूमिकेमुळे आजही भारत प्रेमी अशा स्वरूपाचे होते. सर्व मंत्र्यांना आणि आवामी लीगच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या दालनात त्यांच्या घरी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा पाहिलं की तिथे इंदिरा गांधींचा फोटो आहे, तिथे 1971च्या युद्धातल्या शरणागतीचा फोटो आहे, तिथे पहिल्यांदा जेव्हा पाकिस्तानच्या तुरुंगातून शेख मुजीबुर रहमान सुटले त्यावेळेला ते दिल्लीत आले आणि मग ते ढाक्याला गेले तर त्या दिल्लीतल्या त्यांच्या स्वागताचा फोटो आहे. त्याच्यामध्ये सगळे भारतीय नेते दिसतात आणि जे म्युझियम आहे 1971च्या स्वातंत्र्य युद्धाचं ते तर पावलोपावली भारतानं कशी मदत केली याचे उदाहरणं देणारं आणि तशी शेकडो पुस्तकं लेख त्यावेळचे आणि कसे अत्याचार पाकिस्तानी लष्कराने केले त्याचे भयानक फोटो आणि डॉक्युमेंटरीज अशा सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या. शेख मुजीबुर रहमान यांचं जे घर आहे ते तुंगीपाडा या ठिकाणी आहे, तिथे सुद्धा त्यांची मजार आहे ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांचं वडलोपार्जित घर आहे तिथे आम्ही भेटी दिल्या, तिथेही जमाव पोहोचला असं आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा मला विलक्षण दुःख झालं. त्यांचे पुतळे पाडले गेले. आता या सगळ्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्या बरोबर तिथल्या मोठ्या संख्येनं होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या कहाण्या या आपल्याला खूप अस्वस्थ करतायत. आवामी लीगच्या कारभारामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व होतं हे आम्ही आवर्जून पाहिलं मध्ये त्यांच्या अनुभवलं सुद्धा. त्याचबरोबर तिथल्या बऱ्याच मित्रांशी आम्ही गेले आठवडाभर सतत संवाद करतोय. त्यात हिंदू आहेत, मुसलमान आहेत. सुमारे 350 लोकांचे फोन नंबर्स आणि संपर्क माझ्या मोबाईलमध्ये जे बांगलादेशमध्ये राहतात. त्यात हिंदू आहेत आणि मुसलमान आहेत. सर्वजण सध्याच्या घडलेल्या घटनांबद्दल फारच अस्वस्थ आहेत. विशेषतः आवामी लीगच्या 35हून जास्त प्रमुख नेत्यांना तिथे जमावानं अतिशय वाईट पद्धतीने ठार मारले आणि बाकी अल्पसंख्याकांवरचे अत्याचार तर होतच आहेत. मी नोआखालीमध्ये फोन केला. रामपूर नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी महात्मा गांधी काही महिने राहिले होते. रामपूरच्या सरपंचाला मी विचारलं की कस काय परिस्थिती आहे, काय हाल आहे. तो म्हटला की नोआखालीमध्ये गांधीजी राहिले होते आणि त्यांचा एक शांततेचा संदेश, सद्भावनेचा संदेश लोकांच्या मनात आहे. त्यामुळे आता बाकी देशामध्ये बरंच काही घडतंय पण नोखाली विद्यापीठ आणि रामपूर सारख्या ठिकाणी तुलनेनं लोक एकमेकांना मदत करतायत, एकमेकांचा हौसला वाढवतायत, अल्पसंख्याकांना संरक्षण देत आहेत. हे ऐकून मला बरं वाटलं. नकारात्मक गोष्टी खूप घडत आहेत आणि निश्चितपणे त्या आपलं जास्त लक्ष वेधून घेतात. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की घडणाऱ्या ज्या अतिशय सकारात्मक घटना आहेत त्याकडे सुद्धा आपण पाहायला पाहिजे. तिथला जो नानकशाही गुरुद्वारा आहे ढाक्यातला तो ढाका विद्यापीठाला लागून आहे. तिथे जे आमचे मित्र आहेत सगळे त्या मित्रांशी संवाद केला. त्यांनी सांगितलं की इथेही अश्रुधुराचे काही गोळे पाडले गेले, बाहेरून फेकले गेले पण त्या व्यतिरिक्त कुणी दरवाजा फोडून आत आलं नाही आणि रक्तपात झाला नाही. पण ते सांगत होते की तिथे अल्पसंख्याक हिंदू समाजावर किती अत्याचार झाले किंवा रक्तपात झाला. पण ओव्हरऑल तिथल्या सर्व लोकांना मी विचारलं. गांधी आश्रमाचे नोआखालीतले प्रमुख राह नबकुमार यांच्या तर मी सतत संपर्कात आहे. त्यांना विचारलं तर ते म्हणाले की परिस्थिती स्फोटक आहे पण परिस्थिती पूर्वपदावर येत चाललेली आहे. कदाचित आठवडाभरानंतर ही परिस्थिती सामान्य झालेली असेल आणि अर्थात खूप जखमा झाल्यात आणि त्या जखमा कधी आणि कशा भरून येतील खास करून अल्पसंख्याक समाजाच्या मनावर, शरीरावर हे मात्र सांगता येणार नाही. हे त्यांचं वाक्य मलाही खूप अस्वस्थ करून गेलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्नेहालयनी 2 सद्भावना सायकल यात्रा बांगलादेशमध्ये काढल्या. अनेकांना घेऊन आम्ही बांगलादेशच्या अनेक मान्यवर लोकांशी ज्या संवाद करून भारताशी त्यांची असलेली मैत्री आणि बांधिलकी वाढवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सुद्धा अशा चिंतेत आहोत की या ठिकाणी काय घडतंय, या ठिकाणी भारताबद्दलची सद्भावना टिकणार का. कारण आता भारतासाठी एक आंतरराष्ट्रीय परिस्थिती कठीण झालेली. एका बाजूला पाकिस्तान तोही अस्थिर आहे, तिथेही धार्मिक कट्टरपंथीयांनी उचल खाल्ली आहे. दुसऱ्या बाजूला बांगलादेश आहे, तिथेही आता कट्टरपंथी खूप प्रभावशाली बनलेले आहेत. डॉक्टर मोहम्मद युनूस यांना ते काम करू देतील का याबद्दल पण शंका वाटते. त्यांच्या कल्पना खूप चांगल्या असणार देशाच्या विकासाच्या परंतु त्यांना काम करण्याची संधी तिथे राजकीय व्यवस्था देईल का. कारण त्यांचं स्वतःचं असं राजकीय बळ नाहीये. तिथलं जे लष्कर आहे ते लष्कर कदाचित जास्त हवी होण्याची शक्यता वाटते. 6 महिन्यांनंतर निवडणुका होणार आहेत, त्याच्यामध्ये आवामी लीग हा सामील होणार की नाही हे पण आज आपण सांगू शकत नाही. तर एका बाजूला पाकिस्तान आणि चीन, दुसऱ्या बाजूला आता जो मित्र देश होता बांगलादेश तो ते पण
चीनचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर आहे. नॉर्थ ईस्टमध्ये परत चीनचा हस्तक्षेप आहे. खाली श्रीलंकेमध्ये चीननी बऱ्यापैकी हातपाय पसरलेत, पण आपण त्यांना मातही दिली, तरी तिथे चीन आहे. हिंदी समुद्रातल्या बऱ्याच बेटांवर चीनचा आरमार घिरट्या घालतंय. अशी एक स्थिती आहे भारतासाठी की आंतरराष्ट्रीय दृष्टीनं आणि आपल्या सीमांच्या दृष्टीनं सुरक्षेचे अनेक प्रश्न हे आता निर्माण झालेत. सगळ्याची एक चिंता वाटणं हे एक भारतीय म्हणून, एक नागरिक म्हणून खूप स्वाभाविक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय करायला पाहिजे, तर आपल्याला चिंता वाटते की तिथल्या अल्पसंख्याक हिंदू समाजाचं काय होईल. ते इकडं आले तर, भारतात आले तर सुरक्षित राहील. पण मित्र, मला तसं वाटत नाही. मला असं वाटतं की खरं तर ती जिथं आहेत तिथं त्यांना आत्मसन्मानाने कसं राहता येईल, त्यांचे प्राण कसे सुरक्षित राहतील, मालमत्ता कशा सुरक्षित राहतील, कुटुंबीय कसे सुरक्षित आणि सन्मानित राहतील, या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला पाहिजे. कारण हे भारत मित्र आहेत. जर हे सर्व लोक तिकडनं निघून आले तर हा संपूर्ण देश हा धार्मिक कट्टरपंथीयांसाठी एक मोकळं रान बनेल. एवढ्या सगळ्या लोकांना त्यांच्या स्वतःची जी जन्मभूमी आहे, त्यांच्या स्वतः त्यांनी कष्ट करून जे काही निर्माण केलेलं आहे, त्यांची शेतं आहेत, त्यांचे व्यवसाय आहेत, शिक्षणामध्ये हा 100% पुढारलेला समाज आहे. एवढ्या सगळ्या लोकांना त्यांचं सगळं सोडायला लागणं हे दुःखकारक ठरेल. आणि म्हणून मला असं वाटतं की या सर्व भारत मित्रांना तिथं सन्मानाने राहायला मदत व्हावी, या दृष्टीनं आपण सर्वांनी भारत सरकारवर दबाव आणला पाहिजे. आपल्याकडे ईमेल आहे, एक्स हँडल आहे, त्याचबरोबर फेसबुक, इंस्टाग्राम आहे. आपल्याकडे आता इंटरनेटवर आपल्या सगळ्या देशाच्या धोरण ठरवणाऱ्या लोकांचे पत्ते आहेत, नंबर आहेत, ईमेल ॲड्रेस आहेत. मला असं वाटतं की आपण लिहिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हस्तक्षेप करा. तो शेजारच्या देशातला अंतर्गत प्रश्न आहे म्हणून गप्प बसू नका. हस्तक्षेप करा, सक्रिय हस्तक्षेप करा. प्रत्येक अल्पसंख्याक माणसाच्या आणि सर्वांच्याच जीवाच्या आणि मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी घ्या. आणि त्यासाठी जर त्यांना लष्कराची मदत, पोलिसांची मदत, स्वयंसेवकांची मदत, सामाजिक संस्थांची मदत जर हवी असेल तर ती देण्याची तयारी भारतानं दाखवली पाहिजे. अशा प्रकारे जर आपल्याला संधी मिळाली तर तिथं जाऊन भारत मित्रांना, सर्व अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना आपण धीर दिला पाहिजे आणि आहे तिथं त्यांना स्थिर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या पुढच्या काळामध्ये डॉक्टर मोहम्मद युनूस हे रूढार्थाने भारत विरोधी नाहीत, परंतु आपण त्यांना सर्वार्थाने सपोर्ट दिला नाही, संपर्क वाढवला नाही आणि त्यांच्या धोरणांवर एक प्रकारचं अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवलं नाही तर निश्चितपणे हा देश सुद्धा तालिबान्यांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे आणि मग आपल्यासाठी कठीण परिस्थिती असेल. मला वाटतं की आपण सुरुवात करायला पाहिजे, म्हणजे आपण निश्चितपणे प्रार्थना करायला पाहिजे की तिथल्या सर्वांची सुरक्षा परमेश्वरानं करावी आणि तिथल्या सगळ्या राज्यकर्त्यांना सद्बुद्धी यावी. आणि दुसऱ्या बाजूला एक सक्रिय हस्तक्षेप करायला भारत सरकारला आपण सर्वांनी सुचवलं पाहिजे, भाग पाडलं पाहिजे. प्रत्येकाने आपला जो खासदार आहे ना, त्या खासदाराला धरलं पाहिजे आणि त्याच्याकडे एक पत्र दिलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे की भारत सरकारला तू सुद्धा लिही की नुसतं बघू नका, सक्रिय हस्तक्षेप करा. आणि असा जर केला तर निश्चितपणे हा एक देश जो आपला अगदी शेजारी आहे आणि ज्याची आणि आपली सीमा 1000 किलोमीटरची एकमेकाला लागून आहे, आपली 5 राज्यांच्या सीमा बांगलादेशला भिडलेल्या आहेत. तर अशा या बांगलादेशमधलं आणि सांस्कृतिक दृष्टीनं तो भारत आहे, तर त्याचं रूपांतर एका शत्रू देशामध्ये होणार नाही याची काळजी हे आपल्याला घ्यावी लागेल. येणारा काळ फार कठीण आहे आणि आपण फक्त नागरिक म्हणून तटस्थतेने बघता कामा नये, तर आपण सुद्धा एक नागरिक म्हणून सक्रिय भूमिका ही बजावली पाहिजे. दुसरी छोटी विनंती, इतक्या सगळ्या डिफरन्सेस आपण पाहतोय, जगभर युद्ध चालली आहेत, अगदी युरोपात सुद्धा वंश आणि जे निर्वासित आहेत त्यांना आपल्या देशात शिरू न देण्यावरून बरीच आंदोलनं चालली आहेत, रक्तपात चाललाय. अशा सगळ्या स्थितीमध्ये आपण आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक आणि भावनिक ऐक्य टिकवणं फार महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा आणि मागण्या असू शकतात आणि त्या मांडण्याचे सनदशीर असे मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचाच वापर आपण केला पाहिजे. हिंसा, भेदभाव, द्वेष याला आपल्या जीवनामध्ये, विचारामध्ये थारा देऊ नये, हे यातून शिकणं फार महत्वाचं आहे. कारण आपला देश, आपला समाज एका कठीण अशा ऐतिहासिक परिस्थितीतून आता चाललेला आहे. पण सर्व नागरिकांनी समजूतदारपणा आणि शहाणपणा दाखवला पाहिजे. आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या विचारधारेचं स्मरण आपण करायला पाहिजे. असं भारत आणि बांगलादेशच्या
या सध्याच्या प्रसंगावरून आणि सध्याच्या चाललेल्या संघर्षावरून आपल्या सर्वांना आम्हाला सुचवावंसं वाटतं. आम्ही सर्व भारत जोडो सायकल यात्री, आम्ही सर्व भारत बांगलादेश सद्भावना सायकल यात्री आपल्याला सजग राहण्याचं आणि सक्रियता दाखवण्याचं आवाहन करीत आहोत. पाहत रहा, ऐकत रहा चॅनल अहमदनगरी. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अहमदनगरी, इथे उलगडेल गाथानगरशी. इथे घेता येईल शोधनगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.